पावन मनाचा योगी पावन मनाचा काही अपराध जनाचा विश्वराजे झाले वनी संती कसे झाले शब्दशस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश आवाज कमी आहे त्याचा आवाज विश्वपट ब्रह्मदोरा साठी उघडा ज्ञानेश्वरा विश्वपट ब्रह्मदोरा साठी उघडा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सेवे लागी सेवक झालो तुमच्याला लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका देवा यावरी न करावा यावरी न करावा यावरी न करावा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा यावरी न करावा यावरी न करावा योगी पावन मनाचा काही अपराध जनाचा काठी उघडा ज्ञानेश्वरा काठी उघडा ज्ञानेश्वरा सेवेला घेतलेल्या महाभंग संत मालिकेतील थोर असणाऱ्या अशा महिला संत ज्ञानोबारायांच्या भगिनी संत मुक्ताबाई यांचा अभंग आहे. त्यांच्याच तिरोभूत सोहळ्यासाठी ही सेवा आपण करत आहोत. अभंग त्यांचाच घेऊन त्यांचं स्वरूप थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये ही सेवा आहे आणि या सेवेचे संकल्पक आहेत राजाभाऊ चोपदार. अतिशय सुंदर कल्पना त्यांनी मांडली ती म्हणजे सर्व संतांच्या पुण्यतिथीचा सोहळा ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये व्हावा. कल्पना फार सुंदर आहे. आळंदी सारख्या नगरीमध्ये वारकरी शिक्षण संस्थेतले विद्यार्थी कायमच असतात. वारकरी भाविकांची ये जा अखंड चालू असते आणि त्या दृष्टीने असे उपक्रम राबवत असताना त्याला कीर्तनाची सेवा करण्यासाठी जे सहकार्य लागते ते सहकार्य सहजी उपलब्ध होतं. दर्शनाला आलेले दर्शनार्थी कीर्तन श्रवणाच्या माध्यमातून सहज कीर्तनाला बसू शकतात आणि त्यामुळे अवघ्या संतांच्या पुण्यतिथ्या किंवा सोहळे या दरबारामध्ये व्हाव्यात अशी त्यांची कल्पना आहे.
आणि ती चांगली कल्पना आहे. त्याहीपेक्षा विशेष म्हणजे ज्या संतांचा समाधी सोहळा किंवा पुण्यतिथी असेल त्या संतांच्या समाजानंच तो साजरा करत असं नाही. हा संपूर्ण वारकरी संप्रदायाचा हा समाधी सोहळा आहे. वारकरी संप्रदायाचा हा उपक्रम आहे. तो त्या समाजाने केला पाहिजे असं नाही. संतांना आपापल्या जातीमध्ये कधी वाटून घेऊ नये. कारण संत हे जगामध्ये यातायाती धर्म नाही विष्णुदासा या तत्वाचा पुरस्कार करणारे जे संत आहेत, परत जर आपण त्या संतांना परत जातीमध्ये वाटून घेण्याचा प्रयत्न करू तर तो आपला फार मोठा अपराध होईल. भगवान गौतम बुद्धांनी ईश्वराचं अस्तित्व मानलं नाही. पण भगवान गौतम बुद्धांच्या अनुषंगाने कोणत्याही देवाचं मंदिर कधीच नाही. पण भगवान गौतम बुद्धांचे जे अनुयायी आहेत त्यांनी काय केलं? मग त्यांनी भगवान गौतम बुद्धालाच मंदिरात नेऊन बसवलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणताही देव मानला नाही. लोकांनी काय केलं? लोकांनी आंबेडकरांनाच देवघरात नेऊन ठेवलं. ज्या संतांनी जातीयतेच्या भिंती ओलांडून मध्ययुगामध्ये अवघा समाज एकत्र करण्याची जी क्रांती केलेली आहे त्या संतांना परत अगदी जातीच्या निकषावर आपापल्या जातीमध्ये ओढून घेण्याचा अपराध आपण करत आहोत. खरं म्हणजे सगळे संत सगळ्या समाजाचे आहेत आणि म्हणून सर्व संतांचे समाधी सोहळे किंवा पुण्यतिथ्या सर्व समाजाचे आहेत. ते त्याच समाजाने करावेत असं नाही. राजाभाऊंची कल्पना चांगली आहे. त्यांची कल्पना ही आहे की मुक्ताबाईचा सोहळा आहे ना, तर तो सोहळा रोहिदास समाजाने करायचा. नरहरी महाराजांचा जर पुण्यतिथीचा सोहळा असेल तर तो सोहळा जगनाडे समाजाने करायचा. याचा अर्थ आहे की संतांनी जो यातीरहित समाज निर्माण केला त्यांच्या तत्वाला अनुसरून आणखीन काही आपण त्याच्यामध्ये सहभागी होऊन काही त्याचं पुरस्करण करत आहोत हा त्याचा अर्थ आहे. आज ज्ञानेशांच्या भगिनी संत मुक्ताबाई यांचा तिरोहित सोहळा. तिरोहित म्हणजे संत मुक्ताबाई आजच्या दिवशी याच वेळेला दुपारी असं काहीतरी विजेच्या स्वरूपामध्ये सगळ्या विश्वामध्ये प्रविष्ट झाल्या असं त्यांच्या समाधीचं वर्णन. पुढे मी आपल्याला सांगणार आहेच ते. अगोदर त्यांचा अधिकार सांगतो की संत मुक्ताबाईंचा अधिकार काय. संत मुक्ताबाईंचा अधिकार फार मोठा आहे. जसा औपनिषद कालामध्ये एक ब्रह्मनिष्ठ स्त्री होऊन गेली, त्या स्त्रीचं नाव आहे गार्गी. संत मुक्ता या वारकरी संप्रदायातल्या गार्गी आहेत. गार्गी. आणि गार्गी म्हणजे काय? गार्गी म्हणजे गार्गीनी ब्रह्मनिष्ठ कोण आहे याचा निकष गार्गीनं सांगितला. जनकाच्या सभेमध्ये बसलेल्या पंडितामध्ये ब्रह्मनिष्ठ कोण आहे हे सांगण्याचा अधिकार गार्गीचा होता. मग बघा तसा संतत्वाचा निकष सांगून संत कोण आहे ही सांगण्याची कसोटी मुक्ताबाईंनी लावलेली आहे. अनेक प्रसंगाने आपण यथाक्रम पाहू शकतो. जनकाच्या दरबारामध्ये पंडितांची सभा भरली आणि जनक राजा हा विद्वानांचा चाहता होता. कारण स्वतःच जनक राजा विद्वान आहे, विधी आहे, म्हणून तो विद्वानाचा चाहता होता.
पूर्वीच्या राजांच्या लोकांच्या दरबारामध्ये विद्वान, पंडित, कवी, गुणवान हे असत. ज्या राजाच्या दरबारामध्ये असे लोक नाहीत तो राजा बुद्धिहीन मानला जात होता. त्या पंडितांच्याशी तसे तत्वचर्चा करण्यासाठी त्या राजाचाही तात्विक अभ्यास असावा लागत होता. अगदी अलीकडच्या कलियुगामध्ये आपण भोज राजापर्यंत हे पाहिलेलं आहे की भोज राजा स्वतः विद्वान होता आणि भोज राजांच्या दरबारामध्ये कवी कालिदास हे एक अत्यंत प्रज्ञावान म्हणून कवी होते, आपल्याला सर्वांना माहिती. जनक राजाच्या दरबारामध्ये पंडित आहेत. जनक राजाने त्या दिवशी पंडितामध्ये ब्रह्मनिष्ठ कोण आहे अशा तऱ्हेचा एक निकष लावला आणि त्यांनी 1,000 गायी, की ज्या गायी सालंकृत आणि सवत्स म्हणजे ज्यांची शिंग आणि खूर सोन्याच्या पत्र्याने मडवलेले आहेत आणि ज्या सवत्स आहेत अशा 1,000 गायी ब्रह्मनिष्ठाला द्यायच्या असा राजांनी पण मांडला. गायीचं नुसतं दान नाही, त्या गायी सालंकृत दान केलं जातो. त्यावेळेस सालंकृत म्हणजे गोदानाला किती महत्व आहे आपण पहा. पूर्वीच्या राजांच्या संग्रहामध्ये गायीची खिल्लार असायची मोठमोठी आणि त्या राजाचं ऐश्वर्य अन्य ऐश्वर्यामध्ये जसं मोजलं जात होतं तसं गायीच्या धनाच्या रूपानं मोजलं, गोधन. जनकानं दरबारामध्ये हे सांगितलं की आपल्यापैकी कोणी ब्रह्मनिष्ठ असेल त्याने या गायी घेऊन जा, पण त्यानं आपलं स्वतःचं ब्रह्मनिष्ठ पण सिद्ध करायचं मग गायी नाही. आता त्या गायींची अपेक्षा तर सर्वांना होती, पण स्वतः ब्रह्मनिष्ठ पण सिद्ध करणं सोपं नव्हतं. ब्रह्मनिष्ठ काही जास्त असतात इथे तर साधवो नाही सर्वत्र. ब्रह्मनिष्ठ तर पुढंच आहे. साधवो म्हणजे सज्जन वृत्तीचा मनुष्य किंवा साधक असं म्हटलेलं आहे काय काय ठिकाणी. तुम्ही साधवो करा. शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे चंदनम न वने वने. साधवो नाही सर्वत्र चंदनम न वने वने. शैले शैले न माणिक्यम. प्रत्येक पर्वतामध्ये माणिक्य नसतं. प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळामध्ये मौक्तिक नसतं. प्रत्येक वनात चंदनाची झाडं नसतात तसं प्रत्येक ठिकाणी सज्जन नसतात. सज्जन जर दुर्मिळ आहे तर मग सज्जन दुर्मिळ आहे, मग ब्रह्मनिष्ठ किती दुर्मिळ असेल. विरळा ऐसा कोणी विरळा ऐसा कोणी
श्रवणी तुका त्याची लोटांगणी. ब्रह्मनिष्ठ विरळा आहे. ब्रह्मनिष्ठ पण सिद्ध कसं करायचं? ज्ञानोबराय सांगतात, चोंडे पातरू गेला तो बोंबेही सकट निघाला. नदीमध्ये बुडणारा मनुष्य मी बुडलो असं जोपर्यंत म्हणतो, मी बुडलो, मी बुडालो असं जोपर्यंत म्हणतो, तोपर्यंत तो बुडालेला नसतो. जेव्हा तो बुडतो तेव्हा मी बुडालोय असं म्हणू शकत नाही. ब्रह्मनिष्ठ पण तसंच आहे. आम्ही झालो आहे ते म्हणे, तो काहीच नवीन ज्ञानोबराय. मी ब्रह्मनिष्ठ आहे असं कधी म्हणता येत नाही. कारण का? मी म्हटलं की हा मी कुठं लावायचा? पर तो देहाशी लावायचा. तो देहाच्या अनुषंगानं मी म्हटलं तर मी ब्रह्मनिष्ठ म्हणजे हा देह ब्रह्मनिष्ठ. म्हणजे ज्या ब्रह्मनिष्ठाला देहाची भ्रांती आहे तो ब्रह्मनिष्ठ कसा होईल? तो झाला तर ब्रह्मनिष्ठ होईल. म्हणून हे कोणी करू शकत नव्हतं. पंडितांची इच्छा तर होती की आपण गायी न्याव्या. ब्रह्मनिष्ठ पण सिद्धसारख्या गायी नेता येत नव्हत्या. याज्ञवल्क्य ब्रह्मनिष्ठ आहेत. याज्ञवल्क्याच्या लक्षात आलं गायी कोणीच नेत नाही. आपल्याला गाय पाहिजे असं नाही, पण जनकाच्या दरबारामध्ये एकही ब्रह्मनिष्ठ नसेल तर तो जनकाचा अपमान आहे. तर तो जनकाचा अपमान आहे. म्हणून त्यांनी गाय न्यायचं ठरवलं. एका राजाकडं अत्तर विकणारा अत्तराचा व्यापारी आला. राजाला काय अत्तर नको होतं, पण राजाने सांगितलं बाबा मला अत्तर काही नको. अर्थात तो जो अत्तर विकणारा होता तो मोठ्या आशेने आला होता. तो नाराज झाला. त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी दरबारातल्या एका सरदारानं ओळखली आणि त्यानं त्याला खुणवलं आणि नंतर भेटायला सांगितलं. तो अत्तऱ्यानंतर त्या सरदाराला भेटला. म्हणला बाबा रे, तुझ्याकडे जेवढं अत्तर असेल ते माझ्या घरी घेऊन जा आणि तिथून तुझे काय पैसे असतील ते घेऊन दे. त्या अत्तऱ्याला आनंद झाला. राजानं ज्या अत्तऱ्याकडून अत्तर घेतलं नव्हतं ते सगळं अत्तर दरबारातल्या एका सरदाराने घेतले. हे जेव्हा लोकांना कळालं तेव्हा तो चर्चेचा विषय झाला. हा महाराजांचा अपमान आहे. ही गोष्ट राजांच्या कानावर गेली. राजांच्या सरदाराला बोलवलं, का रे बाबा, मी ज्या अत्तऱ्याकडून अत्तर घेतलं नव्हतं त्याच्याकडून तू अत्तर घेतलंस काय? हो म्हणले, सरकार घेतलं. हे माझा अपमान करण्यासाठी घेतलं काय? नाही महाराज, तुमचा अपमान करण्यासाठी घेतलं नाही, तुमचा मान वाढवण्यासाठी घेतलं. कसं काय? ते म्हणले त्याचं सगळं अत्तर मी घेतलं तर तो अत्तरवाला आता जिथं जिथं फिरेल तिथं सांगेल बुवा मी नेलेलं अत्तर राजाच्या एका सरदारानंच घेतलं. म्हणजे राजाची घेण्याची क्षमता केवढी मोठी. त्या राज्यातला एक सरदार जर माझा अत्तर सगळं घेऊ शकतो, राजा किती घेत असेल अशी तुमची मी शान वाढवली. अर्थात ज्या दरबारामध्ये ब्रह्मनिष्ठ नाही तो दरबार ब्रह्मनिष्ठाचा होणार नाही. म्हणून याज्ञवल्क्यांनी आपल्या शिष्याना खुणवलं. नजरेनं गायी सोडान घेऊन चला. शिष्याने गायी सोडल्या. शिष्य गाय घेऊन निघाले. जेव्हा याज्ञवल्क्यांचे शिष्य गाय घेऊन निघाले तेव्हा राहिलेल्या पंडितांच्या मध्ये चुळबुळ सुरू झाली. अहो याज्ञवल्की गाय नेऊ लागलेले आहेत, हे ब्रह्मनिष्ठ आहेत का? आपण ब्रह्मनिष्ठ नसलो तरी सुद्धा दुसऱ्याला ब्रह्मनिष्ठपणाचा मान मिळू द्यायचा नाही ही वृत्ती पंडितामध्ये. आपल्या भारतीयांच्या अंगामध्ये चांगली वृत्ती मोडलेली आहे. कोणती? मला मिळालं नाही तरी चालेल पण तुला पचून देणार नाही. ही आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात वृत्ती आहे. ते पंडितांनी अहो याज्ञवल्क्य तुम्ही ब्रह्मनिष्ठ आहात का? याज्ञवल्क्य मी कुठं म्हटलोय? मग तुम्ही गाया कशाने घेतात? याज्ञवल्क्य म्हणले गो कामावयम, आम्हाला गाय पाहिजे. मी ब्रह्मनिष्ठ आहे सांगण्याची काही कारण नाही, आम्हाला गायी पाहिजे.
ते पंडित म्हणले तुम्ही ब्रह्मनिष्ठ आहे का? असं मी कुठं म्हटलं? तुम्ही गाय कशा काय नेत आहे? ते म्हणले मी ज्यार्थी गाय नेतो त्यार्थी तुम्ही अनुमान करा. दरबारामध्ये दंगा सुरू झाला, कालवा सुरू झाला, लोक भांडू लागले. आणि त्यावेळेला त्या दरबारामध्ये एका स्त्रीनं प्रवेश केला. त्या स्त्रीचं नाव होतं गार्गी. ती गार्गी नावाची स्त्री त्या पंडिताच्या सभेमध्ये आली, पण त्या स्त्रीच्या अंगावर एक बोटभरही चिंडी नव्हती कुठे. संपूर्ण नग्न अवस्थेमध्ये स्त्री त्या पंडितांच्या सभेमध्ये जेव्हा आली तेव्हा शर्मेनं सगळ्या पंडितांनी खाली माना घातल्या. सर्व पंडितांनी खाली माना घातल्या. फक्त मान खाली घातली नाही याज्ञवल्क्याने. याज्ञवल्क्याने खाली मान घातली नाही. तेव्हा त्या गार्गीनं त्या तिथे येऊन राजाला सांगितले की राजा, तुझ्या दरबारामध्ये एवढा एकच ब्रह्मनिष्ठ पंडित आहे याज्ञवल्क्य. बाकीच्या सगळ्या पंडितांना स्त्री आणि पुरुष यांच्या शरीरातला भेद जाणवतो. बाकीच्या सगळ्या पंडितांना देहलज्जा आहे. देहलज्जा आहे. माणसाचं मनुष्यत्व वस्त्राच्या पांघरण्याने सिद्ध होतं असं बऱ्याचशा पंडितांचा समज आहे. मला वाटतं अलीकडच्या फॅशन करणाऱ्या स्त्रिया त्यांनी गार्गीला गुरु केला असं वाटतं. त्यांना गार्गी आदर्श असावे असं वाटतंय मला. त्यांची वाटचाल तशी चाललेली आहे. कदाचित त्या ब्रह्मनिष्ठ असू शकते. गार्गीनं सांगितलं हा एकच ब्रह्मनिष्ठ, फक्त याज्ञवल्क्य, दुसरं कोणी ब्रह्मनिष्ठ नाही. अर्थात तिथं पुढचा भाग अजून मोठा आहे. याज्ञवल्क्य आणि गार्गी या दोघांचा संवाद आहे तिथे. मुख्य भाग हा की गार्गी जशी या ठिकाणी ब्रह्मनिष्ठ कोण आहे हे जसं सांगू शकते, तशी मुक्ताबाई संत कोण आहे हे सांगू शकते. आपण लक्षात ठेवा, मुक्ताबाईंचा एवढा मोठा अधिकार आहे. या 4 भावंडांच्यामध्ये मुक्ताबाई सगळ्यात लहान, सगळ्यात लहान पण सगळ्यात मोठी. कारण का मोठी? माणसाला प्रसंगानं शहाणपण येतं. लक्षात ठेवा, प्रसंगानं शहाणपण. जोपर्यंत आई वडिलांची पाखर आहे तोपर्यंत मुलांना जबाबदारी म्हणून काही नसते. जेव्हा आई वडील जातात तेव्हा त्या घरामध्ये जो कोणी पोक्त असेल त्याच्या ठिकाणी आपोआपच शहाणपणा येतो आणि बाकीच्या अन्य भावंडांचा सांभाळ करणं हे त्यांच्यावर जबाबदारी येते. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता यांनी प्रयागला देह समर्पित केल्यानंतर निवृत्तीनाथांच्यावर तिन्ही भावंडांना छाया देण्याची जबाबदारी निवृत्तीनाथांच्यावर आली. ही जशी निवृत्तीनाथांच्यावर आली तशी मुक्ताबाई सगळ्यामध्ये लहान असून सुद्धा तिच्यावर जबाबदारी आली. ही मुक्ताबाई तिघांची बहीण आहे. पण त्यावेळेला मात्र मुक्ताबाई तिघांचीही माता झाली. मुक्ताबाई ही तिघांची माता झाली आणि शेवटपर्यंत मुक्ताबाईंनी ते मातृत्व जोपासलं. म्हणजे तिघांचंही भरण पोषण करण्याचं काम या मुक्ताबाईंनी केलेलं आहे. समाधीच्या प्रसंगामध्ये रुक्मिणीने देवाला प्रश्न असा विचारला, रुक्मिणी पुसे देवासी हे अहो पुस्ती होय माता, तुम्ही धने खेद करा का चित्ता, तरी ज्ञाना सारिखा का आता समाधीस बैसावा. हे सांगावे सविस्तर, यांचे कोण कुणावतार, बंधू त्रिवर्ग साचार आणि ते भगिनी. असं विचारल्यावर भगवान परमात्म्याने उत्तर दिलेलं आहे. भगवान सांगतात
आणि ते बघीन. देव म्हणती ब्रह्मा होय. भगवान सांगतात रुक्मिणी सोपान देव ब्रह्मदेव आहे. देव म्हणती ब्रह्मा होय. सोपान देव हा देव म्हणते ब्रह्मा होय सोपान देव काय. निवृत्ती शो ज्योतिर्मय ज्ञान देव ब्रह्म निघोट. सोपान देव हे ब्रह्मदेव आहेत. ज्ञानोबराय विष्णूचे अवतार आहेत. निवृत्तीनाथ प्रत्यक्ष भगवान शंकर आहेत. ऐसे ब्रह्मा विष्णू हर हे तिघ ब्रह्मा विष्णू हर आहेत. मुक्ताई कोण आहे? मुक्ताई मूळ माता साचा. म्हणजे मुक्ताई ब्रह्मा विष्णू महेश यांची माता आहे. आद्यत्रय जननी देवाची. आद्यत्रय जननी देवाची. आद्यत्रय जननी देवाची. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची. आद्यत्रय जननी देवाची. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची. आद्यत्रय जननी देवाची. भगवान सांगतात मुक्ताई मूळ माता साचार. तारावया चराचर कली माझी अवतरले. अजून चला ज्ञानोबाराचा समाधी सोहळा पूर्ण झालेला आहे. सोपान काकाचा समाधी पूर्ण झालेला आहे. भगवान परमात्मा पंढरीला चाललेले असताना भगवान परमात्माना ज्ञानोबाराचा शोक अनावर झालेला आहे. भगवंत म्हणे नामयासी. नामयाचा धरुणी हात. क्षणक्षणा पंढरनाथ. ज्ञानदेवाची आठवीत कंठ सद्गतीच करुणी. भगवान परमात्मा असे व्याकुळ झालेले आहेत. भगवान परमात्म्याचं सांत्वन रुक्माई स्वतः करतात. नुसतं नव्हे नामदेवराय करतात. नामदेवराय देवाला म्हणतात नामयाने धरुणी चरण साष्टांग करुणी नमन. म्हणे तू सर्वांचे स्वात्मजीवन मी दिन काय बोलू. असं नामदेवराय देवांचं सांत्वन करतात. त्या प्रसंगामध्ये उद्धवानं देवाला प्रश्न विचारलेला आहे. मुक्ताबाईंचा अधिकार कोणता असा प्रश्न विचारलेला आहे. उद्धवजी भगवान परमात्म्याला विचारतात उद्धवे चरणावरी ठेवणी माता. काही एक विनंती जगन्नाथा. हे सांगिजेजू कृपावंता गुजांतरीचे स्वामी. आम्हाला हे सांगा काय विचारलं. ज्ञान सोपान निवृत्तीसी बैसविले समाधीसी. मुक्ताईची स्थिती कैशी हे सांगा स्वामी. या उद्धवानी भगवंताला प्रश्न विचारलाय की तुम्ही ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ सोपान काका यांना समाधी दिलेली आहे. मुक्ताबाईची अवस्था काय असा प्रश्न विचारलेला आहे. त्याचं उत्तर देताना भगवान सांगतात मग देव म्हणे तू काय नेनसी. उद्धवा तुला माहित नाही का रे. पण मुद्दाम विचारतोय. परी प्रीतीने आम्हा पुससी. तू विचारतोयस ना तरी ऐक गा तिथे स्थितीशी उघडची बोलो. मुक्ताबाईची काय स्थिती आहे तुला उघडच सांगतो. मग त्या ठिकाणी भगवान सांगतात की मुक्ताबाई ही सामान्य नव्हे तरी नाताचा हा तिची श्री. गोरक्षनाथाने मुक्ताबाईंच्यावर अनुग्रह केलेला आहे. निवृत्तीनाथांच्यावर गहिनीनाथांचा अनुग्रह आहे. मुक्ताबाईवर गोरक्षनाथांचा अनुग्रह. तरी नाताचा हा तिची श्री. यालागी हे सत्य सनातन निर्धारी. महाकल्पाच्या अवसरी सोडील देव. मुक्ताबाई लवकर देह सोडणार नाहीत. महाकल्पाच्या अवसरी महाकल्प झाल्यानंतर जेव्हा जगताचा प्रलय होईल त्यावेळेला मुक्ताबाई शरीर सोडतील. तोपर्यंत या कशा राहतील. तोपर्यंत मुक्ताबाई दिव्य शरीराने राहतील. तववरीचे शरीर तववरीचे
बाई उद्धवा, बाई उद्धवा. भगवान सांगतात तवरी इथे शरीर महाकल्पापर्यंत मुक्ताबाईंचं शरीर दिव्य राहणार. तवरीचे शरीर अभंग चिरकाळल्यानंतर कोण आहेत मुक्ताबाई? महत्माया योगिनी साचार मुक्ताबाई उद्धवा. मग यांचा अधिकार सामान्य नाही. अभंगाच्या दृष्टीने चिंतन करायचे आणि नंतर समाधी सोहळा सांगायचा म्हणून विस्तार न करता मुक्ताबाईंचा अधिकार सामान्य नव्हे. मुक्ताबाई संतत्वाची कसोटी लावतात, संतत्वाचा निकष लावतात. कारण एका मुक्ताबाईंच्या जीवनामध्ये मुक्ताबाईंनी 3 संतांची कसोटी लावलेली आहे. कांगदेव, नामदेव आणि ज्ञानदेव. तिन्ही देवांची तिने कसोटी लावलेली आहे. बाकीचे प्रसंग सहज सांगतो. मुक्ताबाई स्नान करत होत्या आणि स्नान करत असताना चांगदेव आत आले. मुक्ताबाई स्नान करता त्याची जाणीव झाली तसे लगेच बाहेर पळाले. बाहेर पळाले तर मुक्ताबाईंनी न्हाणीमधनच शिवी दिली, हात निगुऱ्या. हात निगुऱ्या म्हणून शिवी दिली. काही कळालं नाही. स्नान झाल्यानंतर मुक्ताबाईच्या जवळ आले, पाया पडले. म्हणजे आईसाहेब तुम्ही हात निगुऱ्या म्हणल्याचा अर्थ काय? अरे हात निगुऱ्या म्हणजे तुला गुरुच नाही, बिना गुरुचा आहेस तू, तुला बोध नाही ना. म्हणजे कसला बोध नाही? अजून तुला स्त्री आणि पुरुष यांच्या शरीरातला भेद कळतो ना, म्हणजे तुला बोध नाही. त्या दिवशी चांगदेवाला बोध झाला. चांगदेव म्हणतात, चांगदेव म्हणे आजीची जन्मलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. संत नामदेव आळंदीला आलेले आहेत. निवृत्तीनाथांनी त्यांचं दर्शन घेतलेलं आहे. नामदेवांचा अधिकार मोठा आहे. पांडुरंगाचे लढिवाळ भक्त आहेत. पांडुरंगाशी बोलतात, पांडुरंगाशी संवाद करतात, लीला करतात. वेळ प्रसंगी पांडुरंगावर रुसतात सुद्धा. देवावरही रुसण्याचा अधिकार नामदेवांनी. देवावर रुसण्यात. निवृत्तीनाथांनी दर्शन घेतलं, पण नामदेव यांनी निवृत्तीनाथांचं दर्शन घेतलं नाही. मनामध्ये अहंकार होता, मी पंढरीचा आहे, देवाचा भक्त आहे. नंतर ज्ञानोबा यांनी घेतलं. नामदेव म्हणतात, ज्ञानोबा काय माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहानच आहे. सोपान काकांनी घेतलं. हे तर काय पोरगच आहे. मुक्ताबाईंनी पाहिलं, हा कोणाच्याच पाया पडत नाही. कोणाच्या पाया पडत म्हणजे याच्याकडे अहंकार आहे. ज्याच्याकडे अहंकार आहे त्याच्या पाया पडायचं कारण काय? मुक्ताबाई दर्शनासाठी उठल्या नाहीत हे नामदेवांच्या लक्षात आलं. त्यांची नजर मुक्ताबाईकडे गेली हे निवृत्तीनाथांच्या लक्षात आलं. मुक्ते अगं दर्शन घे. मुक्ताबाईंनी मान फिरवली. अगं हे पंढरून आल्यात, पांडुरंगाच्या लेडीवाळ बघतायत, त्यांचा अधिकार मोठा आहे. मुक्ताबाईंच्या मुखातून वाक्य गेलं, दादा तुम्ही हा मोठा म्हणता, याला पांडुरंगाचा लढाई म्हणता. ज्याला साक्षात पांडुरंगाचा लढाई त्याच्याकडला अहंकार जाऊ नये. अखंड दयाला देवाचा शेजार, अखंड देवाचा शेजार, अखंड दयाला देवाचा शेजार. कार्य अहंकार गेला नाही, कार्य अहंकार गेला नाही, कार्य अहंकार गेला नाही. अखंड दयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार गेला नाही. याला अखंड देवाचा शेजार आहे. का बरं त्याचा अहंकार गेला नाही? मी याला संत मानत नाही. मुक्ताबाईंनी नामदेवाच्या डोळ्यामध्ये धलधलीत असं अंजन घातलं. नंतर संतांच्या सभेमध्ये मुक्ताबाईंचे प्रकरण बोर्डावर घेतलं आणि गोरोबा काकांचं, काका एवढी मडकी तपासून बघा. ती मडकी तपासत असताना नामदेवराय चिडले. चिडून पांडुरंगाकडे गेले. पांडुरंगाने सांगितलं, नामदेवराया संत म्हणतात ते खरं आहे, तू कच्चा आहे. पुढचं प्रकरण आपल्याला माहिती आहे.
असं मुक्ताबाईने आपल्या जीवनामध्ये चांगदेवाला दुरुस्त केलेलं आहे, नामदेवाला दुरुस्त केलेलं आहे. त्या मुक्ताबाई या अभंगामध्ये ज्ञानोबाऱ्यांना दुरुस्त करतात. काय अधिकार असेल, केवढा अधिकार असेल, काय तर प्रसंग आहे. आपल्या वेळेच्या मर्यादेमुळे जास्त सांगत नाही. आळंदीमध्ये मधुकरी मागत असताना कुठेतरी ज्ञानोबांचा अपमान झाला. विसोबा खेचरासारख्या कर्मठ ब्राह्मणांनी ज्ञानोबांच्या गालावर चपराक मारली. त्याचा ज्ञानोबांना खूपच राग आला. खरं म्हणजे ज्ञानोबारे रागवतात हे खरंच नाही. ज्ञानोबारे रागवतात याचा अर्थ हिमालयाला आग लागली. लक्षात, ज्ञानोबाऱ्याला आग लागवतात याचा अर्थ चंदनाला दुर्गंध आला. ज्ञानोबारे रागवतात याचा अर्थ साखर कडू झाली, हा अर्थ आहे. ज्ञानोबारे कधी रागवत, तरी ज्ञानोबारे रागवले. सिद्ध बेटामध्ये जाऊन झोपडीचं दार लावून बसले. रागारागाने झोपडीचं दार लावून बसले. मुक्ताबाई मांडे करायचे होते. प्रसंग माहित आहे सर्वांना. अरे सोपाना, ज्ञानू कुठे आहे? सोपान खेळतोय. सोपान लहानच होता, केव्हाच आलाय. अरे आहे कुठे? तो काय झोपडीत जाऊन बसलेला आहे. सोपानाला काय माहिती बाकीच सगळं. मुक्ताबाई झोपडीजवळ गेल्या. तडक्याच्या फटीतून पाहिलं, ज्ञानोबरांचा चेहरा उघड दिसला. गालावरनं आसू ओघळतात असं दिसलं. डोळे झाकलेले. रागवलाय. रागवलाय म्हणजे काय? रागवलाय म्हणजे गावात काहीतरी घडलं. खरं मुक्ताबाईला माहित होतं, पण हे नवीन नव्हतं. हे नवीन नव्हतं, हे रोजच होतं. रोजचं मड म्हणतात तसं. कुणीतरी पोरानं मारलं, कुणीतरी अंगावर चिखलफेक केला, कुणीतरी गटार ढकलून दिलं, कुणीतरी शर्ट ओढला. हे रोजच असायचं, नवीन काहीच नसायचं. त्यांची त्यांना सवय झाली होती ज्ञानोबारायना या सगळ्या लोकांना. नेहमीच लक्षात ठेवा, ज्ञानी ज्ञानोबारायांना आळंदीमध्ये भिक्षा मागून दिली नाही, ते आता ज्ञानोबारांच्या समाधीजवळ येऊन बसल्यात सगळे गोल करून. लक्षात ठेवा, मी ज्ञानोबारांच्या दरबारात बोलतोय आणि मी निर्भीड आहे, तुम्हाला माहिती आहे. एक वेळ यांनी ज्ञानोबारांना खाऊन दिलं नाही, ज्ञानोबारांना सिद्धेश्वराकडे येऊन दिलं नाही. आता ते सगळे सोहळी नावाची फडकी नेसून ज्ञानोबारांच्या भोवती बसले. इन्कम म्हणून, बाकी काही नाही. तुम्हाला विनंती आहे, मी असं म्हणलं म्हणून कुणाला सांगू नका. वाढवायचं नाही. मला काय सांगायचं कारण आहे, काय निकष असेल आपण पहा की सगळ्या संत मालिकेमध्ये ज्ञानोबारायची भावंड आहेत. या भावंडांनी जो समाजाचा छळ सहन केला, असा छळ कोणाच्या वाटेवाला नाही. मग कोणाच्या वाटेवाला नाही. ज्ञानोबारांचं भजन करत असताना अंतःकरणामध्ये कधीतरी याची जाणीव ठेवली पाहिजे. लक्षात ठेवा, वारकरी संप्रदाय कृतज्ञ झालाय. कृतज्ञ, ज्यांनी आपल्यावर उपकार केलेले आहेत त्याच संतांची जाणीव न ठेवणारा वारकरी संप्रदायाला. कसे संत आपले जगले, कोणती तत्व त्यांनी जोपासली ना आपण काय करतोय याचं भान या संप्रदायाला राहिले. काहीतरी घडले. ज्ञानोबा, ए ज्ञानोबा, ज्ञानोबारे बघत नाहीत, काही नाहीत. मग लक्षात आलं, रागवलाय. रागवलाय म्हटल्यानंतर मुक्ताबाईच्या लक्षात आलं की याचा राग शांत केला पाहिजे. आणि मग त्याचा राग शांत करण्यासाठी मुक्ताबाई सांगतात, ज्ञानोबा तू सामान्य नव्हेस. लक्षात ठेव, तू कोण आहेस? कोण तू? ज्ञानराग माझी योग्यांची माऊली. तू योग्यांचाही मार्गदर्शक आहे. अरे योगी कुठे तापतो का रे? योगी
योगी पावन मना, योगी पावन मना, योगी पावन मना, योगी पावन मना, काहे अपराध जनाता, काहे अपराध जनाता, साठी उघडा ज्ञानेश्वरा, साठी उघडा ज्ञानेश्वरा, काहे अपराध जनाता, काहे अपराध जनाता, साठी उघडा ज्ञानेश्वरा, साठी उघडा थोडक्यामध्ये चिंतन म्हणतो, योगी पावन म्हणालो. ज्ञानोबा अरे योगी आहे ना, योग्याचं मन पावन पाहिजे ज्ञानोबा. योगाचे ते भाग्य, क्षमा, शांती हे योग्याचं लक्षण आहे. योग्याची संपदा त्याग आणि शांती, त्याग आणि शांती हे योग्याचं लक्षण आहे. योग्याची संपदा आहे ज्ञानोबा. काही अपराध जनाचा, लोकांचा अपराध सहन करायला शिकलं पाहिजे योग्याने. मग काय भोग्याने, भोगी लोकांचा अपराध सहन करतो का लोकांचा अपराध करतो? भोगी तर लोकांचा अपराध करतो, सहन कसं करेल? योग्याने सहन करतात. काही अपराध जनाचा, मला माहित आहे ज्ञानोबा कुणीतरी तुझा अपमान केलाय मला माहित आहे. लक्षात ठेव, जग जेव्हा क्रोधानं अग्नी बनत असतं तेव्हा संतांनी पाणी बनायचं असतं. पाणी बनवून ते अग्नी शांत करायचा असतो. विश्वरागे झाले वंदी, संते सुखी व्हावे पाणी. संतांनी पाणी बनवून ते आग शमन करायची असती. हे संतांचं कर्तव्य आहे. हे अस्त्र आहे ना, अस्त्रामध्ये नारायण नावाचं एक अस्त्र आहे, नारायण अस्त्र. त्या नारायण अस्त्राचा प्रतिकार कसा करायचा असतो? ते नारायण अस्त्र कुणी सोडलं आणि त्याला जर प्रतिकार केला तर ते उग्र होत जातं. त्याला प्रतिकार करायचा नसतो. त्या नारायण अस्त्राला साष्टांग दंडवत घालायचा असतो शस्त्र टाकून, मग ते शांत होतं. अश्वत्थाम्यानं नारायण अस्त्र सोडलं. ते जेव्हा अर्जुनाच्या लक्षात आलं, अर्जुनानं बाण टाकला आणि दंडवत घातलं. भगवंतांनी सगळ्या सैन्याला सांगितलं, सगळ्यांनी शस्त्र टाका आणि दंडवत घाला, त्याशिवाय हे अस्त्र शांत होणार नाही. सर्वांनी शस्त्र टाकली. भीम काही शस्त्र टाकायला तयार नाही. भीम म्हणला अजिबात नाही, शस्त्र टाकणं म्हणजे शरणागती नाही, नाही म्हणजे नाही. भगवान म्हणले आता एकटाच राहिला. एकटा राहिला तरी सुद्धा ते अस्त्र एकट्यासाठी थांबायला तयार नाही. भगवंतांनी 4 लोकांना सांगितलं पाठीमागनं जा, त्याचे दोन्ही पाय वडान त्याला पाडा जमणं. मग काय मग त्या भीमाचे दोन्ही पाय ओढून त्याला दंड घालायला लावला. मग ते अस्त्र शांत. लोक जर नारायण अस्त्र झाले असतील तर आपण नमस्कार करून शांत बनून ते सगळं शांत करायचं असतं. संती सुखे व्हावे पाणी. कोणी तर बोललंय ना, मला माहित आहे, पण जे बोललेले आहेत लक्षात ठेव, त्या बोलण्याचा तुला जो क्लेश होतोय ना, तो क्लेश तू उपदेश मान, तो क्लेश मान नकोस. शब्दशस्त्रे झाले क्लेश. आता हा विषय वाढवायचा नाही, शब्दाची धार जास्त आहे आपल्याला माहिती. शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. तुकोबाराय सांगतात, क्षमा शस्त्र दया नराच्या अंगी, दुष्ट कया लागी काय तृण नाही त्याचे पडीला दावाग्नी, जाय तो विजोनी अपसया. म्हणून आपण तो उपदेश म्हणू. आणि या जगतामध्ये तुम्ही राहत आहात, पण ज्ञानोबा तुम्हाला माहित नाही तुम्ही या जगताचं स्वरूप आहात.
पर भगवान विष्णू आहात ना तुम्ही, या जगताचा आधार तुम्हीच आहात, या जगताचं अधिष्ठान तुम्हीच आहात, जगत स्वरूप तुम्हीच आहात ना. जगत स्वरूप जर तुम्ही आहात तर तुमचा कोणी छळ केला असेल तर तो छळ करणारा तुमच्या स्वरूपांतर्गत आहे. तुम्ही जर वस्त्र असाल तर छळ करणारा त्या वस्त्रातील एक धागा आहे. वस्त्र त्या धाग्यावर कसं दिसू शकतं? विश्वपट ब्रह्म विश्वपट ब्रह्म दोरा विश्वपट ब्रह्म दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा विठोबार जय जय विठोबार तुम्हारी जय विठोबार तुम्हारी जय विठोबार तुम्हारी जय विठोबार तुम्हारी जय समाधी सोहळा करण्याची काय पद्धत मला माहित नाही, जी असेल ती बोलो. वाटणार असलं वाटून घ्या, वाटणार असला तर. ज्ञानोबराय समाधीस्थ झाले कार्तिक वद्य त्रयोदशी. सर्वांना दुःख झालं. ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याच्या प्रसंगातच सोपान काकांनी पांडुरंगाला विनंती केली, तुम्ही आम्हाला समाधी देतो म्हणून कबूल केलेले. भगवान म्हणले देणार. तसा सगळा लवाजमा मार्गशीर महिन्यामध्ये पंढरपूरला गेला, सासवडला गेला. तिथंच भगवान परमात्म्यांनी मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला सोपान काकांना समाधी दिली. त्याच्यानंतर ही सगळी संत मंडळी तीर्थयात्रा करत असताना गोदावरीच्या काठावर पुणतांबा क्षेत्रामध्ये गेल्यानंतर तिथं चांगदेवाने आळी घेतली, आम्हाला आमचं जीवन आता समर्पित करू द्या. माघ वद्य द्वादशी या दिवशी पुणतांब्याला चांगदेवरायांना समाधी दिली. त्याच्यानंतर ही मंडळी तशीच त्या ठिकाणी पुढे जाऊन तापीची यात्रा करत असताना, तापीचा तीर म्हणजे भयंकर उष्ण. आता खानदेश आणि विदर्भ इथली उष्णता महाराष्ट्रात सगळ्यात जास्त. हा तापीचा तीर अतिउष्ण, अंगाची लाही होते लाही. 1 महिनाभर मुक्ताबाई बोलल्या नाहीत. 1 महिना काही सुद्धा बोलले नाहीत, मौन. निवृत्तीनाथांच्या लक्षात आलं होतं हे की मुक्ताबाई बोलत नाही. मुक्ताबाई मौन झालेली आहे. तिच्या मनामध्ये काहीतरी विचार नक्की आहे. बहुतेक आपलं जीवन समर्पित करण्याचं तिच्या मनात असावं. म्हणून एकदा तापीवर फिरत असताना निवृत्तीनाथांनी मुक्ताईला प्रश्न केला, मुक्ताबाई प्रस्थान कधी ठेवलंय? असा प्रश्न विचारला. असा प्रश्न विचारला तर मुक्ताबाई रागवल्या. मुक्ताबाई निवृत्तीनाथांच्यावर रागवल्या आणि त्यांनी निवृत्तीनाथांना सांगितलं की तुम्ही काय विचारता कधी प्रस्थान आहे म्हणून. प्रस्थान कोणाचं असतं? ज्याला यावं जावं लागतं त्याचं प्रस्थान असतं. आम्ही कुठे येत नाही, कुठे जात नाही, काय विचारता प्रस्थान? निवृत्तीनाथांच्या लक्षात आलं की मुक्ताबाई रागवली. मी रागवलो असतो पण अभंग चालू आहे म्हणून रागवलो. माझाही स्वभाव रागीतच आहे ना.
आपला अभंगच आहे, संती सुखे व्हावी पाणी. मुक्ताबाई रागवल्या. निवृत्तात लक्षात आलं अवघड आहे, आता परत नाही विचारायचं. परत निवृत्तीनाथांनी विचारलं नाही. मुक्ताबाई बोलल्या नाहीत. वैशाख वद्य दशमी या दिवशी तापीच्या तीरावर ही मंडळी फिरत असताना दुपारी 12ची वेळ, अतिउष्णता वाढली. अतिउष्णता वाढत असताना सगळ्यात उन्हाचं रूपांतर मेघामध्ये, पावसामध्ये झालं. आकाशामध्ये प्रचंड ढग आले. त्या ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि जेव्हा विजेचा कल्लोळ सुरू झाला तेव्हा सगळे संत भ्याले आणि सगळ्या संतांनी डोळे झाकले. सगळ्या संतांनी डोळे झाकले. त्यावेळेला अत्यंत प्रचंड मोठा विजेचा गोळा खाली पडला. वीज कडाडली आणि त्या कडाडलेल्या विजेच्या स्वरूपामध्ये मुक्ताबाई आपलं स्वरूप त्यांनी दिव्य तेज, त्या तेजामध्ये मुक्ताबाई तेजस्वी, आपलं स्वरूप त्यांनी त्या तेजाला अर्पण करून टाकलं. जेव्हा संतांनी डोळे उघडले तेव्हा पाहिलं तर पावसाची वृष्टी चालूच आहे, विजेचं थैमान चालूच आहे. सगळ्या संतांनी मंडळीमध्ये मुक्ताबाई नव्हत्या. सगळ्यांनी ओळखलं मुक्ताबाईने आपला देह संपवला. आपला देह भगवान परमात्म्याकडे देऊन टाकला. मुक्ताबाईंनी त्या विद्युत स्वरूप झाल्या. विद्युत स्वरूप झाल्या आणि निवृत्तीनाथ रडू लागले. निवृत्तीनाथ म्हणले, ज्ञानोबा, नामदेवा, अरे ज्ञानोबाने माझ्याकडे आळी घेतली रे, सोपानानं आळी घेतली माझ्याकडं, चांगदेवानं आळी घेतली. मुक्ताबाई बोलली नाही. केव्हा जायचं कोणाला सांगितलं नाही. बाई बोलल्या नाहीत याचं दुःख वाटतंय. कोणालाही काही न सांगता त्याने आपला जो देह आहे ना, तो देह भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये प्रविष्ट करून मुक्ताबाई आज वैशाख वद्य दशमीला दुपारी 12 वाजता मुक्ताबाई भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन झाल्या, म्हणजे दिव्य देहामध्ये गेल्या. आता मुक्ताबाई आपला जो देह आहे ना, तो देह कल्पापर्यंत तशाच ठेवणार आहेत आणि कल्पानंतर त्यांच्या देहाचा त्याग होणार आहे. कुंडली वरदा श्री ज्ञानदेव आदिशक्ती मुक्ताबाई महाराज की जय. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. सगळ्या देवांची जननी आदिशक्ती आहे. मुक्ताबाई आदिशक्ती आहे. म्हणून वारकरी सांगितलं मुक्ताबाई स्थान म्हणजे जातीचं स्थान आहे. ब्रह्मनिष्ठाची कसोटी लावतात तसं मुक्ताबाई ब्रह्मनिष्ठ संतांची कसोटी लावतात. योगी पावन मनाचा, योगी पावन